मी विलास काशीनाथ भांगरे, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी या ठिकाणी 15 एकरावर झेंडूची लागवड केलेली आहे. त्यामध्ये 2 व्हरायटी मी लावलेल्या आहे. एक विजेता आणि दुसरी अप्सरा येलो म्हणून व्हरायटी आहे. तर ही झेंडू लावताना त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा बेसल डोस भरला तेव्हा त्याच्यावर मल्चिंग टाकण्याचा निर्णय घेतला. या मल्चिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्याकडे पाण्याची इथं थोडीशी कमतरता आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आमचा पूर्वानुभव होता टोमॅटोला आम्ही मल्चिंग वापरत होतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे मल्चिंग आम्ही सुरुवातीपासून वापरत होतो. त्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला मल्चिंगबद्दल जसं ज्ञान अवगत होत गेलं तसं आम्ही त्या मल्चिंगबद्दल थोडंसं चिकित्सक विचार करायला लागलो. आणि भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला जाणवलं पाणी बचतीबरोबरच सकिंग पेस्ट ज्या आहेत त्या सकिंग पेस्ट जर सिल्वर ब्लॅकमधला मल्चिंग असेल तर त्या सकिंग पेस्ट पिकाच्या जवळ येत नाही, कारण रिफ्लेक्शन होतं आणि त्या रिफ्लेक्शननं त्या किडी बाजूला पळतात हे आम्हाला जाणवलं. आणि मग ह्या भाजीपाला पिकांमध्ये किंवा हे झेंडूसारख्या पिकांमध्ये मल्चिंग शिवाय ही पिकं घेणं हे अडचणीचं किंवा धोक्याचं वाटायला लागलं. आणि म्हणून मल्चिंग टाकायचा निर्णय ह्या पिकासाठी घेतला. तर वेगवेगळ्या कंपन्यांचे मल्चिंग वापरत असताना जे अनुभव आले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे UVचा अनुभव जो आम्हाला आला तो इतर कंपन्यांमध्ये UV आहे की नाही हाच प्रश्न त्याच्यामध्ये होता. कारण शेतकऱ्यांकडे काही UV चेक करण्याचं काही तंत्र अवगत नाही. परंतु जर त्याच्या अनुभवावरून शेतकरी समजू शकतो की कोणता चांगला कोणता वाईट. तर हा ॲग्रीप्लास्टचा जो मल्चिंग आहे यामध्ये आम्हाला असं जाणवलं की याच्यामध्ये एक UV आहे. कारण सॉईल टेम्परेचर आम्ही कायम चेक करत असतो. तर ते सॉईल टेम्परेचरमध्ये आम्हाला बऱ्याच प्रमाणात वरचं जे टेम्परेचर आहे सॉईल टेम्परेचर ते कमी होत आहे हे त्याच्यामध्ये जाणवलं. कारण UV चांगला असल्यामुळे जे किरण आहेत ते मातीमध्ये जात नाहीत आणि मग मातीमध्ये न गेल्यामुळे सॉईल टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि मग जमिनीतील पिकांचा जो आपटेक आहे मुळांमध्ये तो आपटेक वाढतो. आणि हे सुदृढ जे पीक दिसतंय झेंडूचं हे 40 दिवसाचं पीक आहे. 40 दिवसामध्ये 35 दिवसामध्येच त्याचा तोडा झाला आहे. हे 40 दिवसाचं पीक आहे आणि हे इतकं चांगल्या वेल कंडिशनला दिसतं आहे. त्याच्यामध्ये या मल्चिंगची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर हे जे झेंडूचं पीक आम्ही लावलं आहे खरं तर हे कमी दिवसात येणारं पीक आहे आणि अनिश्चिततेचं पीक आहे. परंतु जर आपण मार्केटचा थोडासा अभ्यास करून हे जर लावलं, मार्केटचा अभ्यास केला, पुढे येणाऱ्या काही लग्नतिथी आहेत त्याचा अभ्यास केला किंवा काही सण उत्सव असतात त्यांचा अभ्यास केला तर हे पीक फायदा देणारं पीक आहे. तर आम्ही लावताना ही 15 एकरवर लावण्याचा मोठा निर्णय, धाडशी निर्णय म्हणता येईल त्याला. कारण हे एवढ्या मोठ्या एकरवर लावून त्याचं ते पुन्हा मार्केटला आणणं आणि जर त्याचे भाव मिळाले नाही तर मोठी रिस्क याच्यामध्ये आहे. कारण याची जी रोपाची काडी हीच 3 रुपयाला आहे. जे एक रोप 3 रुपये, म्हणजे लागवडीपासून याचा खर्च थोडासा जास्त होतो. परंतु जर योग्य अभ्यास करून, मार्केटचा अभ्यास करून, काही तिथींचा विचार करून जर व्यवस्थितपणे त्याचा लागवडीचा निर्णय घेतला तर ते फायद्याचं पीक आहे. आम्ही ते 15 एकरवर लावलं आहे. एकदम सुदृढ स्थितीमध्ये चांगले बाजारभावही सध्या मिळत आहेत आणि चांगले पैसेसुद्धा त्याचे होतील. आता काय होतं त्याच्यामध्ये सरळ शेतकरी काय करतात, याच्यामध्ये पीक घेतलं आहे तुम्ही, ते पीक फक्त त्याच्यातून घेताय, जमिनीला काही देतच नाही, तर तुमचं पुढचं पीक चांगलं येणार नाही. त्याचा मल्चिंगशी किंवा मशागतीशी काही संबंध नाही. अशा अनेक शेतकरी वर्षानुवर्षे जमिनीची मशागत करत नाही, परंतु ती जमीन चांगली उपजाऊ होते. कारण जेवढे तुम्ही जमिनीला कमी हलवाल तेवढे त्याच्यामध्ये मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी वाढेल आणि जमिनीची सुपीकता, उपजाऊपणा जास्त वाढेल. आणि हे दुसरं, तिसरं, चौथं पीक का जमत नाही तर तुम्ही फक्त घेताय, देत काहीच नाही. तेवढे इनपुट पण केले पाहिजेत. जर आउटपुट घेताय तर इनपुट पण दिले पाहिजे. ते शेतकरी देत नाही. कारण पहिल्या पिकाला पैसे मिळाले बस. शेतकरी हा अल्पसंतुष्ट माणूस आहे, म्हणजे थोडक्यात संतुष्टी मानतो आणि म्हणून पुढचे पिकं त्यात व्यवस्थित येत नाही. जर तीच तयारी मल्चिंगमध्ये काही गांडूळ खत भरलं किंवा इतर काही इनपुट्स त्याच्यामध्ये भरून जर पुढचं पीक घेतलं तर चांगलंच येईल. आता अलीकडच्या काळामध्ये बदललेलं जे वातावरण आहे, जे पूर्ण क्लायमेट चेंज होत आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ होती आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक सकिंग पेस्ट
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बायोटिक अबायोटिक ट्रेस हे पिकांवर येत आहेत. अशा परिस्थितीमधून जर पीक वाचवायचं असेल तर त्यासाठी त्या पिकाचा सुदृढपणा वाढला पाहिजे. ते पीक एकदम सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. आणि मग ती सुदृढता वाढवायची असेल तर मल्चिंगमध्ये काय होतं की त्याला आतल्या बाजूनं ब्लॅक लेअर असतो. ब्लॅक लेअरमुळं काय होतं आहे की त्याच्या मुळ्यांची, खाणाऱ्या मुळ्यांची संख्या वाढते. कारण त्याला दिवस आणि रात्र दोन्ही त्याला अंधारच मिळतो आहे. आणि अंधारामध्ये कोणत्याही पिकाची मुळी ही चांगली कार्यक्षम असते. मग अशा वेळी ती मुळी जास्तीची येते, जास्त खाते आणि पुढं झाडाला पण तेवढं सुदृढ बनवते. आणि म्हणून मल्चिंग वापरणं हे अलीकडच्या काळामध्ये हे क्लायमेट चेंजेस असतील किंवा इतर गोष्टी असतील याच्यामुळे गरजेचं बनलं आहे. मल्चिंगशिवाय पिकं घेणं हे खूप जिथं 10-10, 15-15 वर्ष पिकंच घेतलेलं नाही अशा जमिनीतच शक्य आहे. ज्या एरियामध्ये बरेच वर्ष पिकच झालेलं नाही अशा एरियामध्ये मल्चिंगशिवाय पीक येऊ शकतं. परंतु जिथं वारंवार पिकं घेतली जातात सातत्यानं तिथं मल्चिंगशिवाय पीक येणं ही दुरापास्त गोष्ट होऊन बसलेली. भाजीपाल्याच्या बाबतीत तर ते शक्यच नाही. सही मल्च जेव्हा त्याला चांगला मल्चिंग म्हणजे त्याच्यातून त्याला निवडायचं आहे तर त्यामध्ये अनेक पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तो चांगला UV असलेला एक तर त्याचा जो रिपोर्ट आहे तो पाहू शकतो. त्याचा कंपनीचा जो रिपोर्ट असेल त्यावर कंपनी कोणता UV वापरते काय ते पाहू शकतो. एवढंही टेक्निकलमध्ये जायचं नसेल तर सूर्याकडे पाहताना जर तो डार्क होत असेल म्हणजे त्याच्यापासून सूर्य आरपार दिसत नसेल, तो पाठीमागून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात पुढे काहीच दिसत नाही आहे, सूर्याकडे पाहिल्यानंतर सूर्यसुद्धा दिसत नाही आहे, लाईटसुद्धा दिसत नाही, तर असा मल्चिंग चांगला आणि तो 100% याच्यामधून तो डार्कनेस दिसतो आहे आणि म्हणून आम्ही हा मल्चिंग निवडला. तर आता कॉस्टच्या बाबतीत हा मल्चिंग सुरुवातीला असं वाटलं आम्हाला की हा खूप महागडा मल्चिंग आहे. परंतु इतर मल्चिंग घेतले तर 2 महिन्यामध्ये त्याचे तुटायला सुरुवात होत. आणि हा मल्चिंग आता आमची चर्चा झाली, गणेश जगताप आणि आमची चर्चा झाली तर ते म्हटले तुम्हाला पिकं किती काढायची. मी म्हटलं मला 4 पिकं कमीत कमी काढायची. आणि मग विचारात घेतलं, त्याची कॉस्टचा विचार केला तर 4 पिकं आणि तो दुसऱ्या कंपनीचा टाकला तर 1 पीक, म्हणजे ती जी कॉस्ट आहे ती 4 पटीनं रिड्यूस झाल्याचं आमच्या लक्षात आलं. एक समजा 200-300 रुपये वाढती परंतु 4 पटीनं ती रिड्यूस होते. कारण हा मल्चिंग वर्षापेक्षा निश्चित जास्त दिवस 25 मायक्रॉनचा टिकतो आणि जास्त पिकं आम्हाला त्याच्यावर घेता येतील. आणि जास्त वेळ टिकला म्हणजे लेबर कॉस्ट, त्याच्यानंतर तुम्ही एकदा मल्चिंग काढला तर कुणी डायरेक्ट त्याच स्तरीवर मल्चिंग टाकत नाही, तर त्याला ती पुन्हा नांगरून तिची मशागत करून तोही खर्च वाचतो. आणि म्हणून हा मल्चिंग आम्ही निवडला. ड्रीप लावणं हे सगळ्याच लेबर कॉस्ट आहे त्या वाढून जातात ना. तर मग याची कॉस्ट तशी जरी तो महाग वाटत असला प्रथमदर्शनी तरी त्याची कॉस्ट ह्या दृष्टीने विचार केला तर रिड्यूस होताना दिसतंय आम्हाला. हा मल्चिंग जर तुम्ही ॲग्रीप्लास्टचा मल्चिंग जर घेतला तर तो वर्षभर ठेवा, 2 वर्ष ठेवा, तो मातीतून काढताना पूर्णच्या पूर्ण वर निघून येतो, त्याचे तुकडे मातीमध्ये राहत नाही आणि त्यामुळे माती दूषित होण्याचं कोणतंही कारण ह्या ॲग्रीप्लास्टमुळे होत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना मी हेच सांगेल की आपण मल्चिंग टाकतोय, प्लास्टिक पेपर टाकत नाही, तर मल्चिंग टाकताना चांगला UV असलेला आणि आत्ताच्या कंडिशनला सद्यस्थितीमध्ये ॲग्रीप्लास्टपेक्षा चांगला UV कोणत्याही मल्चिंगमध्ये आम्हाला तरी अनुभवायला मिळाला नाही. तर जर आपण शेती करताना चांगल्या पद्धतीचे समजा एखादं मल्चिंग टाकायचं आहे तर तो चांगल्या पद्धतीचा वापरला पाहिजे. कोणतेही इनपुट्स वापरताना जर दर्जेदार इनपुट्स वापरले तर तुम्हाला शेती निश्चितच फायद्याची आहे, एवढंच मी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो.